नमस्कार महाराष्ट्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे. आपल्याकडे अधिकृत माहिती आहे आणि आत्ताच 5 मिनिटापूर्वी काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जे आहे तर ते सरकारने एक चाल चाललेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील बहिणींसाठी आता खुशखबर जी आहे तर ती आलेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान वितरण करण्यात आलेले आहे याविषयीची काय माहिती आहे सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आजचा पहिला जो जिल्हा आहे तर तो यवतमाळ आहे. यवतमाळ विभागातील पुसद, राळेगाव, त्याचबरोबर बाभुळगाव तसेच वणी व झरी या विभागामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अनुदान प्राथमिक स्वरूपात जमा करण्यात आलेले असून उर्वरित बहिणींना जे आहे तर ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. पुढील जो तालुका आहे तो शेलू तालुका आहे वर्धा विभागातील. तर वर्धा विभागामध्ये हिंगणघाट, शेलू तसेच जे आहे तर ते उर्वरित आर्वी आणि पुढील तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. आर्वी, शेलू, हिंगणघाट याची माहिती पुढे येते आहे. नंदुरी तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. पुढील तालुका आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर रामटेक, नागपूर विभागातील हिंगणा, रामटेक, काटोल तसेच जे आहे तर ते कामठी या देखील विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कोकण विभागामध्ये देखील काही प्रमाणात अनुदान जमा करण्यात आलेले आहे. पालघर, डहाणू, त्याचबरोबर वसई, विरार आणि वाढा या देखील तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. आत्ताच 5 मिनिटापूर्वी मॅसेज तुम्हाला आलेला असेल, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अनुदान आलेलं नसेल तर सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे. रायगण, सिद्धी या देखील विभागामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते. पालघर विभागातील पुढील काही तालुक्यांमध्ये देखील अनुदान जे आहे तर ते पालघर शहर यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे. आत्ताच माहिती समोर येते आहे की कसारा या देखील विभागात काही महिलांच्या खात्यात अनुदान जमा झालेले आहे. अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती पुढे समोर आलेली आहे. परंतु संजय गांधी निराधार योजना या योजनेचे पैसे देखील येणे अपेक्षित होते. त्याविषयी आता काय माहिती आहे हे आपण जाणून घेऊया. ठीक आहे, पुढील व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया. माहिती आता आपल्याला उपलब्ध करावी लागेल. माहिती समोर येते की पुणे विभागातील काही जिल्ह्यांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये हवेली तालुका आहे, त्याचबरोबर बारामती देखील तालुक्याचा समावेश इथे दिसतोय. कसारा विभागाचा देखील समावेश आहे नाशिकमध्ये. पुढील नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणमध्ये देखील अनुदान आलेले आहे अशी माहिती मिळते आहे. औसा तालुक्याचा देखील इथे समावेश मला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मंगळवेढा या देखील तालुक्याचा समावेश जो आहे तर तो इथे माझ्या स्क्रीनवरती आता दिसतोय. अशा प्रकारे पुढील देखील तालुक्याची माहिती येणार आहे, ती आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. तुम्हाला जर अनुदान आलेले नसेल तर पटापट कमेंट करा. अनुदान कधी येणार याची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.